नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो, सिम्पली सिव्हिल्सच्या ट्युटोरियल सिरीजमध्ये पर्टिक्युलरली इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मी रोशन बंडे. आज आपण बघणार आहोत बेरोजगारी, त्याचे प्रकार, त्याची कारणे आणि रिलेटेड डेटा. सुरू करूया आजच्या लेक्चरला. बेरोजगारी, त्याला इंग्लिशमध्ये आपण ज्याला अनएम्प्लॉयमेंट म्हणतो, आजच्या तारखेमध्ये हा अतिशय गाजलेला, सरकारला त्याची चिंता असलेला विषय आहे. चिंता नसेल तरी त्याच्यावर अपोजिशनने तो एक प्रेशर पॉईंट बनवून ठेवलेला आहे. अनएम्प्लॉयमेंटचा रेट हा मागील काही वर्षांमध्ये खूप वाढलेला आहे. त्याची काय कारणे आणि किती प्रकारची अनएम्प्लॉयमेंट असते हे आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत की त्याला नाहीसं करण्यासाठी किंवा त्याला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला काय करता येणार आहे. आजच्या तारखेमध्ये सुशिक्षित लोक आपण बघतो आहे की खूप साऱ्या प्रमाणात इंजिनियर्स तयार होतात, खूप साऱ्या प्रमाणात डॉक्टर्स तयार होऊन राहिले, बरेच एज्युकेटेड लोक तयार होऊन राहिलेले आहेत. पण आपल्या आजूबाजूला आपण जर सर्च केलं, बघितलं, विचारपूस केली तर लक्षात येईल की बरेच लोक आजच्या तारखेतही अनएम्प्लॉईड आहे. एवढं शिक्षण घेऊनसुद्धा, एवढा पैसा खर्च करूनसुद्धा अनएम्प्लॉयमेंट का आहे? आपल्यापैकी जे MPSC किंवा UPSCची प्रिपरेशन करून राहिलेले आहेत त्यापैकी बरेच लोक या कारणाने पण या एज्युकेशन पर्टिक्युलरली MPSC UPSCच्या फील्डमध्ये आलेले असतील की त्यांना त्यांच्या फील्डमध्ये सॅटिस्फॅक्टरी जॉब किंवा जॉबच मिळाली नसेल. हे असे बरेचसे कारणं असू शकतात ज्यामुळे आपण MPSC UPSCची प्रिपरेशन गव्हर्नमेंट जॉबसाठी करून राहिलो. आणि गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपरेशन करताना सुद्धा किती अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर आहेत. आपण बघतो UPSCसाठी 10 लाख 15 लाख लोक दरवर्षी फॉर्म भरून राहिलेले आहेत. त्यातले 7-8 लाख लोक एक्झाम देऊन राहिलेले आहेत. पण पोस्ट किती आहेत? 1000 एक पोस्ट आहे. सक्सेसचा चान्स किती आहे? जर आपण असं बघितलं तर नुसतं UPSC किंवा MPSC करून काय अनएम्प्लॉयमेंटचा विषय आपण हँडल करू शकू? काय MPSC UPSC किंवा अदर जे बाकी स्टेटचे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत त्या इनफ आहेत अनएम्प्लॉयमेंट संपवण्यासाठी? क्या अनएम्प्लॉयमेंट फक्त गव्हर्नमेंट जॉब किंवा गव्हर्नमेंटची डोकेदुखी आहे? त्यासाठी आपण कॉमन माणूस काय करू शकतो या सर्व गोष्टींचा विचार करणं आपल्यासाठी अतिशय आवश्यक झालेलं आहे. कारण बेरोजगारीचा दर हा दिवसेंदिवस वाढतो आहे आणि हा सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. आपला फ्युचर सिक्युअर करण्यासाठी आपल्याला या विषयाला पर्टिक्युलरली यंग जनरेशनला एकदम गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. आज आपण जाणून घेऊया किती प्रकारची बेरोजगारी असते आणि कोणत्या कारणामुळे ती येते. आपण किरण देसले सरांची इकॉनॉमिक्सची बुक आहे ती रेफर करून त्यातला पूर्ण डेटा नाही पण महत्त्वाचा डेटा आपण तो कवर करून राहिलेलो आहे. इन केस तुम्हाला या लेक्चरसोबत सप्लिमेंटरी म्हणून बुक वाचायची असेल तर किरण देसले सरांची बुक मी रेकमेंड करणार. हा काही पेड व्हिडिओ नाही किंवा त्यांनी मला असं काही प्रमोशन करायला सांगितलेलं नाही आहे. मला ती पर्सनली बुक खूप छान वाटलेली आहे. मी बऱ्याचशा बुकमधनं स्टडी केलेला आहे इकॉनॉमिक्स, पण मराठीमध्ये किरण देसले सरांची बुक पर्सनली मला बेस्ट वाटलेली आहे. ती तुम्ही वापरू शकता. हा डेटा त्यातला आहे बऱ्याच प्रमाणात, पण त्यात ॲडिशनल पण काही डेटा मी माझ्यातर्फे टाकत असतो. त्यामुळे नुसतं बुकचं नॉलेज नाही, आपल्याला ओव्हरऑल नॉलेज घ्यावं लागेल. बुक बऱ्याचदा एक्झाम येतपर्यंत आउटडेट होऊन जाते किंवा नवीन रिपोर्ट्स पब्लिश होत असतात. इकॉनॉमी जसं आपल्याला माहिती आहे की इट इज रिलेटेड टू करंट अफेअर्स, तर तुम्हाला अपडेटेड राहावं लागेल. पूर्णतः बुक सर मी पूर्ण बुक रट्टा करून टाकलेली आहे, पूर्ण बुक मला पाठ आहे, मला इकॉनॉमिक्सचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे, तसं होणार नाही. रिक्वायरमेंट काय आहे एक्झामची हे तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. इकॉनॉमिक्स हा विषय असा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला करंट अफेअर्सचं नॉलेज असणं आवश्यक आहे. करंट अफेअरवर आपल्याला फोकस ठेवावा लागेल. तसं आजचा जो आपण टॉपिक हँडल करतो आहे त्यामध्ये करंट अफेअर्सशी रिलेटेड तेवढा महत्त्व नाही आहे, पण हा टॉपिक एव्हरग्रीन आहे. तुम्हाला हा बघायला मिळेल की रिसेंटली याच्यावर प्रश्न MPSCद्वारे विचारले गेलेले आहेत. तर जेव्हा विचारले गेलेले आहेत तर पुढे पण विचारले जाऊ शकतात. इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट टू कवर ऑल दोज टॉपिक्स विच वर आस्क्ड अर्लियर इन द एक्झामिनेशन्स. तर तुमच्या आज 2021मध्ये जेव्हा आपण हा विषय हँडल करतो आहे, बाकी एक्झाम्समध्ये सुद्धा कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊन राहिलेले आहे ना, इन अदर स्टेट PCS ऑल्सो, इन UPSC ऑल्सो, आणि महाराष्ट्र स्टेटच्या काही एक्झाम जर आपल्या राज्यसेवा किंवा PSI STI कंबाईनच्या परीक्षेच्या आधी झाल्या तर त्यात इकॉनॉमिक्स रिलेटेड किंवा बेरोजगारी रिलेटेड कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले तर हे आपलं बघणं काम आहे.
त्यावरनं आपल्याला बरीच माहिती मिळेल की आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, एवढं सगळं मी बोलल्यानंतर आता परत समोर मी काही आता एक्स्ट्रा नॉलेज देत नाही तुम्हाला. आपण हळूहळू बाकी लेक्चरमध्ये पण थोडं एक्स्ट्रा नॉलेज घेत राहू. आता सुरू करूया आपण आपल्या टॉपिकला, दॅट इज बेरोजगारी. आणि बेरोजगारीमध्ये सगळ्यात आधी जी बेरोजगारी आपल्याला बघायची आहे दॅट इज स्ट्रक्चरल, दॅट इज संरचनात्मक बेरोजगारी. ठीक आहे, आता स्ट्रक्चरल म्हणजे आपण जे निर्माण केलेलं स्ट्रक्चर आहे, आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी एक स्ट्रक्चर बनवत असतो. जेव्हा आपण एखादी कंपनी टाकतो किंवा एक गव्हर्नमेंट एखादा प्रोजेक्ट टाकते, तेव्हा त्यामधनं किती एम्प्लॉयमेंट जनरेट होईल किंवा जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट कसा जनरेट करण्यात येईल त्यासाठी ती प्रयत्न करते, त्याच्यासाठी ती प्लॅनिंग करते आणि एक स्ट्रक्चर तयार करते. त्या स्ट्रक्चरनुसार जेव्हा तो प्लॅन इम्प्लिमेंट होतो तर त्यातनं मग एम्प्लॉयमेंट पण जनरेट होते. पण त्या संरचनात्मक भागात म्हणजे स्ट्रक्चरल भागात जर काही त्रुटी असतील तर एम्प्लॉयमेंट कमी होऊ शकतो. तर समजा आपलं जसं गव्हर्नमेंट आपली इकॉनॉमिक ग्रोथला हँडल करत असते, इकॉनॉमिक ग्रोथ जर गव्हर्नमेंट हँडल करू शकली नाही, त्यांची प्लॅनिंग हीच असते की इकॉनॉमिक ग्रोथ होईल, बजेट प्रेझेंट करते. बजेट, अच्छा मला एक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. बजेट हा शब्द आपल्या पॉलिटीमध्ये आहे की नाही? जर नसेल तर त्याच्या जागी कोणता शब्द आहे हे मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. जर तुमचं प्रिपरेशन चाललेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, बजेट जेव्हा प्रेझेंट करते गव्हर्नमेंट त्यानंतर एक्सपेक्टेड असते की इकॉनॉमिक ग्रोथ व्हावी. इकॉनॉमिक ग्रोथ होण्याचे बरेच फायदे असतात आणि वन ऑफ द फायदा इज अनएम्प्लॉयमेंट कमी होते, एम्प्लॉयमेंट वाढते. पण जर इकॉनॉमिक ग्रोथ करता आली नाही गव्हर्नमेंटला तर इकॉनॉमिक ग्रोथ न झाल्यामुळे अनएम्प्लॉयमेंट वाढेल, एम्प्लॉयमेंट कमी होणार, उलटा परिणाम होणार आणि त्यामुळे होणारी बेरोजगारी स्ट्रक्चरल बेरोजगारी कॅटेगरीमध्ये येते. आता ही एक स्ट्रक्चरल कॅटेगरीमध्येच आली का? नाही, इकॉनॉमिक ग्रोथ न झाल्यामुळे एज्युकेटेड लोकांमध्ये पण बेरोजगारी येते. तर अशा बऱ्याच कॅटेगरीमध्ये एका कारणामुळे अनएम्प्लॉयमेंट येऊ शकते. एका गोष्टीमुळे एकाच प्रकारची अनएम्प्लॉयमेंट येईल असं काही फिक्स नाही. एका कारणामुळे मल्टिपल बेरोजगारी येऊ शकते. त्याच्यानंतर लेबर सप्लाय. लेबर सप्लायमध्ये कमी, जेवढी डिमांड आहे त्याच्यापेक्षा जास्त पण त्याच्यापेक्षा कमी पण, या दोन्ही केसमध्ये कमी असेल तर डिमांड वाढेलच, त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट कमी होणार. पण जास्त एम्प्लॉई जर आले तर डिमांड हळूहळू कमी होणार, अनएम्प्लॉयमेंट वाढू शकते. जॉबलेस ग्रोथ. कधी कधी इकॉनॉमीची ग्रोथ होत असते. इकॉनॉमीची ग्रोथ म्हणजे आपल्याकडे खूप पैसा येत असतो, पण एम्प्लॉयमेंट लेवलवर किंवा लोकांच्या ग्रोथच्या बाबतीमध्ये ती ग्रोथ सपोर्टिव्ह नसते. खूप पैसा येणं म्हणजे खूप ग्रोथ होणं असं त्याचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन नाही आहे. तरी बऱ्याचदा असं होतं की इकॉनॉमिक ग्रोथ झाली आहे म्हणजे पैसा आलेला आहे तर इकॉनॉमिक ग्रोथ झालेली आहे, पण असं प्रत्येकदा होत नाही. त्यामुळे जॉबलेस ग्रोथ जेव्हा होऊन राहिलेली आहे ना, जेव्हा इकॉनॉमीचा नंबर वाढतो आहे की इकॉनॉमी एवढ्या ट्रिलियनची झाली, एवढ्या बिलियनची झाली एखाद्या भागात, पण त्यासोबत जर लोकांचा राहणीमानाचा दर्जा वाढला नाही किंवा अनएम्प्लॉयमेंटचा रेट कमी झाला नाही तर त्याला आपण जॉबलेस ग्रोथ म्हणतो. त्या केसमध्ये पण स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट येते. दुसऱ्या प्रकारची अनएम्प्लॉयमेंट आहे एज्युकेटेड किंवा सुशिक्षित लोकांना आलेली बेरोजगारी. आता तुम्ही स्वतः विचार करू शकता असे किती लोक आहे, जसं आपण आता थोड्या वेळा आधी बोललो की खूप सारे इंजिनियर दरवर्षी तयार होतात, खूप सारे डॉक्टर दरवर्षी तयार होतात, पण त्यांना एम्प्लॉयमेंट मिळत नाही. तर ही कोणत्या कॅटेगरीमधली अनएम्प्लॉयमेंट आहे? तर ती एक एज्युकेटेड किंवा सुशिक्षित लोकांची बेरोजगारी असं आपण म्हणू. ठीक आहे, डिमांड सप्लायमधला प्रॉब्लेम पण असू शकतो किंवा एक्सपिरियन्स पण असू शकतो. डिमांड सप्लाय म्हणजे ज्या गोष्टीची डिमांड आहे ते स्किलच तुमच्यात नाही. तुम्ही एज्युकेटेड आहे, समजा एखादा व्यक्ती इंजिनियर झाला, पण त्याला जी मार्केटमध्ये डिमांड आहे ते एज्युकेशनच त्याच्या कोर्समध्ये त्याला मिळालेलं नाही, त्याला जॉब मिळणार नाही. त्यामुळे डिमांड आणि सप्लायमध्ये मॅच व्हायला पाहिजे. काय डिमांड आहे, तुम्ही काय सप्लाय देऊन राहिलं. कॉलेज देऊन राहिला कचरा आणि बाहेर काहीतरी रिक्वायर्ड वेगळी महत्त्वाची गोष्ट आहे, तर तो कचरा कंपनी घेणार नाही. त्यामुळे चांगल्या कॉलेजमधनं इंजिनिअरिंग करून, चांगला कोर्स करून, चांगलं नॉलेज घेऊन जर तुम्ही बाहेर आले तर तुम्हाला नक्कीच जॉब मिळू शकतो. ठीक आहे, असंही होऊ शकते की काही कोणत्या जागी एक्सपिरियन्सची आवश्यकता असेल. होऊ शकतं असं की नवख्या मुलाला किंवा फ्रेशरला एम्प्लॉयमेंट त्यांना द्यायचा नसेल, एक्सपिरियन्सच रिक्वायर्ड असेल, त्या केसमध्ये फ्रेशर हा अनएम्प्लॉयड राहणार. तर ह्या प्रकारची फ्रेशर एज्युकेटेड आहे पण एम्प्लॉयड आहे कारण की त्याला एक्सपिरियन्स नाही, तर अशा केसमध्ये पण एज्युकेटेड किंवा सुशिक्षित बेरोजगारी येऊ शकते. त्याच्यानंतर अंडर एम्प्लॉयमेंट.
अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे कमी प्रतीची एम्प्लॉयमेंट. माणूस लेटस कन्सिडर की एक व्यक्ती आहे, खूप लेटस से की ॲग्रिकल्चरमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, ॲग्रिकल्चरचं त्याला खूप नॉलेज आहे, पण त्याला जॉबच मिळाली नाही. तर शेवटी तो एका शेतावर मजुरी करून राहिला, आपलं नॉलेज अप्लाय करून, है ना, नॉलेज अप्लाय करून राहिला पण मजुरी करून राहिला, त्याला पगार पण मजुराचाच मिळणार आहे. जरी तो ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएट आहे पण त्याचा पगार हा खूप कमी आणि त्याचं काम पण खूप कमी प्रतीचं त्याला मिळालेलं आहे ॲज पर ही स्किल. मजुराचं काम करणं कमी प्रतीचं आहे असं म्हणत नाही आम्ही, पण त्याच्या स्किलनुसार त्याला मजुरीचं काम मिळून राहिलं आहे, त्याच्यामुळे तो अंडर एम्प्लॉयड आहे ना, कमी प्रतीचं त्याला एम्प्लॉयमेंट मिळालेलं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अंडर एम्प्लॉयमेंट. ओके. त्याच्यानंतर आहे फ्रिक्शनल, दॅट इज घर्षणात्मक बेरोजगारी. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की एक व्यक्ती आहे जो कोणत्या तरी एक फर्ममध्ये काम करतो आहे, वर्किंग आहे, पण त्याला असं वाटतं आहे की नाही, मला तिथे काम करण्यापेक्षा जर MPSCमधनं राज्यसेवेची परीक्षा मी क्लिअर केली तर मी डेप्युटी कलेक्टर बनू शकतो. त्याने ती जॉब सोडली आणि तो त्या प्रिपरेशनला लागला MPSCच्या. तर या दरम्यान त्याला राज्यसेवेमधनं एखादं पद मिळेपर्यंत या दरम्यान त्यांनी 2 वर्ष जर स्ट्रगल केला तर तो 2 वर्ष घर्षणात्मक बेरोजगारीमध्ये राहिला. ठीक, लक्षात आलं तुम्हाला की घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय. आणि असं हे पण असू शकतं की एका स्किलपासनं दुसऱ्या स्किल शिकेपर्यंत जॉब मिळाला नाही तर त्या दरम्यानच्या पिरियडमध्ये पण तो अंडर फ्रिक्शनल बेरोजगारीमध्ये राहिला. सो फ्रिक्शनल बेरोजगारी, जे बरेच लोक UPSC MPSC प्रिपरेशन करून राहिले ते सध्या फ्रिक्शनल एम्प्लॉयमेंटमध्ये आहेत. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर सायक्लिक, दॅट इज चक्रीय बेरोजगारी. ही दरवर्षी येणारी बेरोजगारी आहे. जसं समजा एखादी फर्म आहे, एखादी कंपनी आहे जी फुल्ली डिपेंडंट आहे मार्केटवर, आणि मार्केट दिवाळीच्या दरम्यान खूप बूम करतो आणि लेटेस्ट की डिसेंबरमध्ये खूप खाली बसतो फॉर एक्झाम्पल. तर मार्केट म्हणजे कोणता मार्केट? सेन्सेक्स, आपलं स्टॉक मार्केटची गोष्ट करतो आम्ही. तर त्या स्टॉक मार्केटवर जर प्रत्येकदा अशीच सायकल होत असेल की दिवाळी दरम्यान खूप बूम आणि डिसेंबर म्हणा किंवा ऑगस्टच्या दरम्यान कोणत्या एका महिन्याच्या दरम्यान खूप खाली येत असेल मार्केट, तर त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट जनरेट होणार. ती एम्प्लॉयमेंट परत दिवाळीच्या दरम्यान एम्प्लॉयमेंटमध्ये कन्वर्ट होणार आणि परत ऑगस्ट डिसेंबरच्या दरम्यान ती पुन्हा अनएम्प्लॉयमेंटमध्ये कन्वर्ट होणार. तर ही सायक्लिक प्रोसेस कंटिन्युअसली चालत राहणार. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज सायक्लिक बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी, कंटिन्युएशनमध्ये असणारी, प्रत्येकदा असं होत राहणार. या चक्रव्यूहला तोडण्याचा काही उपाय नाही, कारण की दरवर्षी ही घटना घडत राहणार. मार्केटवर डिपेंड आहे किंवा बाकी पण काही गोष्टी, एक्झाम्पल तुम्ही विचार करू शकता. त्याच्यानंतर पार्शियल, दॅट इज आंशिक किंवा पूर्ण वेळ काम न करता येणारी बेरोजगारी. ठीक आहे. पार्शियल म्हणजे एखादा व्यक्ती आहे ज्याला तो काम करण्यासाठी उत्सुक आहे, त्याला काम करायचं आहे, तो मार्केटमध्ये आलेला आहे की मला काम द्या, पण त्याला काम 10 तास करण्याची इच्छा आहे आणि त्याला फक्त 2 तासाचंच काम मिळून राहिलेलं आहे. जरी त्याच्या आवडीचं काम आहे पण ते तरी पूर्ण वेळ नाही आहे, 10 तासाचं काम एक्सपेक्टेड आहे पण तो 2 तासासाठीच काम करून राहिला आहे. अशा केसमध्ये तुम्ही म्हणू शकता तो एम्प्लॉयड आहे, पण तो पार्शली एम्प्लॉयड आहे. दॅट इज पार्शल एम्प्लॉयड यू कॅन से, और पार्शली अनएम्प्लॉयड, दोन्ही गोष्टी आपण या केसमध्ये म्हणू शकतो. दॅन सीजनल, हंगामी. आता ह्याच्या पुढं जे आपण बेरोजगारी घेऊन राहिलो पर्टिक्युलरली, या 2 बेरोजगारी या ॲग्रिकल्चर किंवा रुरल भागाशी रिलेटेड आहेत. जसं सीजनल, दॅट इज हंगामी बेरोजगारी. तर तुम्ही बघू शकता की भारतामध्ये आपण जर GDPचा विचार केला तर GDPमध्ये जरी आपलं कॉन्ट्रीब्युशन ॲग्रिकल्चर कमी असलं तरी एम्प्लॉयमेंटमध्ये 50% जवळपास एम्प्लॉयमेंट ही शेतमजुरीमधून किंवा शेतावर काम करणाऱ्या लोकांची एम्प्लॉयमेंट आहे. असा जर विचार केला तर लक्षात येईल की हे 50% लोक एम्प्लॉयड आहे, पण हे वर्षभरासाठी एम्प्लॉयड नसतात. सीझन केव्हा येतो म्हणजे जेव्हा एखादं पीक तोडायचं आहे, पीक कापायचं आहे, कापणी आलेली आहे किंवा पेरायचं आहे, त्या दरम्यान एम्प्लॉयमेंट मिळते आणि बाकी वेळ आपल्याला रिकामं राहावं लागतं. म्हणजे ही एक प्रकारची हंगामी सीझनल बेरोजगारी आहे. सीझनल एम्प्लॉयमेंट पण म्हणू शकतो आपण याला, सीझनल अनएम्प्लॉयमेंट. कारण की सीझनल एम्प्लॉयमेंट म्हणजे एक पर्टिक्युलर भागात काम मिळणे आणि बाकी उर्वरित भागात अनएम्प्लॉयड राहणे, दॅट इज सीझनल अनएम्प्लॉयमेंट. शेतीमध्ये सर्वात जास्त बघायला मिळते. देन डिस्गाइज्ड, प्रच्छन्न, कामाचे महत्त्व नसणे. म्हणजे एखादा व्यक्ती काम करून राहिला पण त्याचं काही महत्त्व नाही आहे, असं कसं होणार आहे? असं होऊ शकतं. कसं बघूया आपण. जसं मानून चालू आहे की 1 एकर शेती आहे आणि त्या 1 एकर शेतीमध्ये तुम्ही कितीही मेहनत केली तरी 10 पोते गहू निघू शकतो. आणि गहूच, फक्त गहूच ती घेऊ शकतो. ती जमीनच तशी आहे की गहूच घेऊ शकतो. आय एम सॉरी. आणि 10 पोतेच गहू निघू शकतो त्या शेतामधनं, हे आपण मानून चालूया. आणि ते 10 पोते गहू उगवण्यासाठी, त्या 1 एकर शेतीवर काम करण्यासाठी कोणत्या हालतीमध्ये फक्त घरचे 2च लोक सफिशियंट आहे.
घरचे 2 लोक सफिशियंट आहे. म्हणजे घरचे 2 लोकांनी जर मेहनत घेतली 10 तास डेली तर 10 पोते गहू हमखास निघतील. वरच्या कोणत्याच लोकांची गरज नाही आहे. पण घरचे सगळे लोक 5 लोक घरी आहे, 5चे 5 लोक त्या शेतावर काम करून राहिलेले आहे. रिक्वायरमेंट फक्त 2 लोकांची आहे. 5 लोक जरी काम केली, किती मेहनत केली 10 तास, तरी पण पोते किती निघणार आहे गव्हाचे? 10च निघणार आहे. म्हणजे 10 पोत्यांच्या वर प्रोडक्शन होऊ शकत नाही आणि 2 लोकांच्या वर रिक्वायरमेंट नाही, तरी 3 लोक एक्स्ट्रा काम करून राहिले. त्यांनाही वाटून राहिलं आम्ही एम्प्लॉईड आहे, आम्ही काम करून राहिलो, मेहनत करून राहिलो. पण त्यांचे कामाचं काही महत्त्व नाही, कारण की ते 2 लोकांमधनं जेवढं प्रोडक्शन निघणार आहे तेवढंच ते 3 लोक मेहनत एक्स्ट्रा करूनसुद्धा तेवढंच प्रोडक्शन निघणार आहे. तर या केसमध्ये ज्या 3 लोकांची बेरोजगारी आहे त्या बेरोजगारीला आपण डिस्गाइज्ड किंवा प्रचंड बेरोजगारी म्हणू. आय होप तुम्हाला सगळ्या प्रकारच्या अनएम्प्लॉयमेंट तुम्हाला लक्षात आलेलं आहेत. लक्षात आलं असेल काय म्हणतोय मी, काय होती अनएम्प्लॉयमेंट, कशा प्रकारची अनएम्प्लॉयमेंट असते, काय कारणाने येते. आणि तुम्हाला सजेस्ट करायचं आहे, तुम्ही मला कॉमेंटमध्ये सजेस्ट करा की प्रत्येक जी तुमच्या डोक्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट येते ती कोणत्या प्रकारे आपण रिमूव्ह करू शकतो. तुमचं सजेशन, तुमचं डोकं चाललं पाहिजे, कारण की तुम्ही भावी अधिकारी आहात. भावी अधिकाऱ्याला लक्षात आलं पाहिजे की कोणत्या गोष्टीवर ॲक्शन घेतल्याने काय रिझल्ट येणार. तर तुमचे स्वतःचे ओपिनियन तुम्ही लिहा कॉमेंट्समध्ये. व्हिडिओ लाईक करण्यासारखा वाटला असेल तर लाईक करा, डिसलाईक करण्यासारखं वाटलं असेल तर डिसलाईक करा. जे मी डिझर्व करतो ते मला मिळालं पाहिजे. व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, ज्यांना गरज आहे कमीत कमी त्यांच्यापर्यंत हा पोचला पाहिजे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये आणखी नवीन एकदम बढिया टॉपिकसोबत आणि महत्त्वाच्या टॉपिकसोबत, जो आपल्याला तुम्हाला एक्झाममध्ये तुमचे पोस्ट मिळवण्यासाठी एक कदम की हेल्प ज़रूर करेगा. सो मिलते हैं नेक्स्ट लेक्चर में. तोपर्यंत बाय.